मुलांनो, परमेश्वराने जमीन निर्माण केली आणि माणसाने तिची मशागत करून तिच्यावर विविध संस्कार करून तिचे शेतीत रूपांतर केलेले आणि तिची सुंदरता व उपयोगिता वाढवली. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि आपण तिच्यावर संस्कार करून बुद्धिमान, ज्ञानवान, तेजस्वी, ओजस्वी होण्याचा सतत प्रयत्न करतो. जो आपल्या बुद्धीची जेवढी जास्त मशागत करेल तेवढी त्याची बुद्धिमत्ता प्रखर होईल आणि व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या दृष्टिकोनातून तिची उपयोगिताही वाढेल. त्यामुळे आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांवर चांगला संस्कार होऊन उत्तम सुसंस्कृत चारित्र्याची घडण व्हावी, तुम्ही सुजाण नागरिक व्हावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्था आणि विद्यालयाच्या वतीने केले जाते. त्याला अनुसरूनच तुमच्यासाठी आज या कस्तूर कंचन सभागृहामध्ये संस्कृती व विज्ञान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांतजी स्वामी सरांना मी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याची आणि प्रास्ताविक करण्याची नम्र विनंती करते. आजचे प्रमुख मार्गदर्शक मान्य डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सर, आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कमल किशोरजी अग्रवाल साहेब, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगळ्याच कारणासाठी उपस्थित राहिलेले आणि अतिशय आग्रहाची विनंती केल्यानंतर व्यासपीठावर पदार्पण केलेले आपल्या मराठवाड्यातल्या अतिशय लोकप्रिय अशा मराठवाडा नेता या दैनिकाचे संपादक माननीय रामेश्वरजी बद्दर साहेब, विद्यालयातील माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला संस्कृती आणि विज्ञान या विषयावर, अतिशय गुंतागुंतीच्या अवघड अशा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सरांना निमंत्रित केलेलं आहे. अतिशय थोडक्यामध्ये मी त्यांचा आपल्याला परिचय करून देतो, जेणेकरून आपल्या समोर जे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या बोलण्यातलं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. सोमाणी सर प्रसिद्ध उद्योजक तर आहेतच, पण त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य असेल, उद्योगाचं असेल, शिक्षण क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठं कार्य केलेलं आहे. ते रोटरी इंटरनॅशनलच्या एका प्रांताचे गव्हर्नर पण होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री मुंबई या ठिकाणी ते सदस्य राहिलेले आहेत. मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे सचिव राहिलेले आहेत. अखिल भारतीय माहेश्वरी महासभा या महासभेमध्ये त्यांची अतिशय महत्वाची अशी भूमिका राहिलेली आहे. त्यांना काही पुरस्कार पण अनेक मानाचे प्राप्त झालेले आहेत. त्यात प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड मिळालेला आहे. जवळजवळ 20-25 संस्थांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत आहे. फार काय, आपल्याच या अभिनव मानव विकास संस्थेमध्येही ते सदस्य आहेत. तर त्यांनी या त्यांच्या आवडीच्या विषयावर देशात आणि देशाबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेले आहेत, भाषणं दिलेले आहेत. जवळजवळ 1000च्या आसपास त्यांचे भाषणं वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही वर्षापूर्वी DVD पण काढलेले आहेत, ज्यामध्ये परिवार एक स्वर्ग असा विषय आहे, एका आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग विथ ॲनिमेशन असाही विषय घेऊन त्यांनी DVD काही काढलेले आहेत. ते एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, जे अनेक ठिकाणी प्रेरणादायी व्याख्यानं वगैरे सरांनी दिलेले आहेत. आपण शाळेमध्ये त्यांना आज संस्कृती आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि हा प्रश्न सगळ्यांसमोर, हा विषय अतिशय अवघड वाटतो. तुम्हाला आणखी तेवढे प्रश्न पडत नसतील, पण जसं जसं वय वाढेल तसं तसं हे द्वंद्व वाढत जातं. आपण विज्ञान युगात वावरणारे सगळे आहोत. ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध केलेल्या आहेत त्यावरच आपला विश्वास बसतो. अन्य बऱ्याच काही असे विषय आहेत, गोष्टी आहेत की ते विज्ञान आणखी सिद्ध करू शकलेलं नाही.
मग त्या गोष्टी मानायच्या की नाही हा फार आपल्यासमोर मोठा प्रश्न पडत असतो. एक दोन उदाहरणं सांगितले तर तुमच्या लक्षात येईल की यांची उत्तरं किती जटिल आहेत. सगळ्यात महत्वाचा देव आहे की नाही हाच किती महत्वाचा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, आणखी किती वर्ष चालू आहे. किंवा पुनर्जन्म आहे किंवा नाही असे कितीतरी विषय आहेत की विज्ञानाला आणखी सिद्ध करणं शक्य झालेलं नाही. याचा अर्थ ते सगळेच विषय अमान्य करायचे असं नाही, कारण या विषयावर जुन्या काळातले जे पूर्वी होऊन गेले ऋषीमुनी, खरं तर त्या काळातले ते सायंटिस्टच होते. त्यांनी त्यांच्या अनुभूतीतून काही निष्कर्ष मांडले, सिद्धांत मांडले आणि मग ते आपण स्वीकारत आलो. तेव्हा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत आले होते. मग आज जो विषय आहे संस्कृती आणि विज्ञान, मग ही संस्कृतीच आपली कशावर तयार झाली. पूर्वीच्या ऋषीमुनींनी जे काही निष्कर्ष काढले त्यांच्या चिंतनातून, साधनेतून, त्यांच्या अनुभूतीतून, त्यावरून त्यांनी एक आचारसंहिता सगळ्यांना ठरवून दिलेली, तीच आपली बनलेली संस्कृती आहे. तर ही संस्कृती पाळत असताना बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतो. तुम्ही परीक्षेला निघालेले आहात, मग तुमच्या मनामध्ये विचार येतो आज परीक्षा आहे, चला देवाच्या पाया पडून जाऊ. पण तुम्ही विज्ञान युगातले विचार करता की देवाच्या पाया पडल्यामुळे माझा पेपर सोपा जाणार आहे का, आणि मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाही. अगदी अलीकडचं एक ज्वलंत ताजं उदाहरण ज्यावर खूप विचारमंथन होऊ शकतं. नुकतंच चंद्रयान-3 अवकाशात सोडलेलं आहे आणि सगळ्यांनी पेपरमध्ये वाचलं असेल की हे सगळे जे सायंटिस्ट आहेत त्या अगोदर तिरुपतीला जाऊन आले दर्शन घेऊन आणि मग हे चंद्रयान सोडलं. मग ही सगळी संगती कशी लावायची. म्हणून हे विषय, हे प्रश्न अतिशय गहन आहेत. कदाचित तुमच्या पातळीवर जेव्हा सोमानी सर हे सगळं समजावून सांगतील तुम्हालाही कदाचित ते सगळं थोडंसं समजायला कठीण जाईल. पण सरांनी सांगितले की मी ह्यांच्यासाठी प्रयत्न करतोय, सांगतोय, म्हणून त्या विषयावर आता अधिक काही न बोलता मी पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर सोमानी सरांनाच या विषयावर बोलायला सांगणार आहे. त्यापूर्वी मी या विषयावर अधिक काही बोलत नाही. एवढं बोलून मी माझं प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. यानंतर आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होईल. मी अभिनव मानव विकास संस्थेचे सचिव माननीय श्री कमल किशोरजी अग्रवाल सर यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सरांना नॅचरल बुके देऊन स्वागत सत्कार करण्याची नम्र विनंती करते. मराठवाडा नेता या दैनिकाचे संपादक माननीय श्री रामेश्वरजी बद्दर सर यांचंही स्वागत आणि सत्कार होईल. विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांतजी स्वामी सर यांना मी रामेश्वरजी बद्दर सरांचे स्वागत आणि सत्कार करावा अशी नम्र विनंती करते. सरांना अभिनव मानव विकास संस्थेची स्मरणिका देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. यानंतर आपण सर्वजण ज्यांच्या व्याख्यानाची मार्गदर्शनाची वाट पाहतात त्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करण्याची विनंती मी माननीय डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सरांना करते. Hello. Good morning, friends. नमस्कार. आपल्या शाळेचे सचिव आदरणीय अग्रवाल जी, कमल किशोर जी अग्रवाल, मराठवाडा नेताचे
मुख्य संपादक रामेश्वरजी पद्धत, शाळेचे मुख्याध्यापक रमाकांतजी स्वामी, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि मुलांना, मी बोलताना मराठी बोलेन, हिंदी बोलेन, इंग्लिश बोलेन आणि मला माहिती आहे की आमच्या शाळेचे, मी या शाळेचा सदस्य आहे, तर मला माहिती आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी किती इंटेलिजंट आहेत. काही प्रॉब्लेम होणार नाही. लँग्वेज इज नॉट द बॅरियर फॉर दॅट. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. फ्रेंड्स, स्वामी सरांनी प्रास्ताविक इतकं सुंदर केलं, मला आता एक्सप्लेन करायची जास्त गरजच राहिलेली नाही. पण एक बात निश्चित है, हमारी संस्कृति जो है इसके पीछे बहुत विज्ञान है. आपली संस्कृती वैज्ञानिक आहे. आपल्या येणाऱ्या पिढींना, मी हे प्रेझेंटेशन माझं जनरली कॉलेजेसमध्ये असतं, पण आपल्या शाळेसाठी 9वी-10वीच्या मुलासाठी आम्ही ठेवलेलं आहे. कारण काय झालेलं आहे की आता जी पिढी येते आपली पुढे, तुमची पुढे कॉलेजची मुलं आहेत, ते डोंट बिलीव्ह अवर कल्चर. त्यांना वाटतं आपलं कल्चर जे आहे हे अंधश्रद्धा आहे, आम्ही का फॉलो करायचं हे. आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये एकदा हे ठासून भरलं पाहिजे की इट इज सायंटिफिक. तर आपण आपल्या संस्कृतीला आदर देऊ, नाहीतर देणार नाही. Our culture is very rich, friends, very rich. Since last 1000 years, many thousand years. अमेरिकेमध्ये एकदा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं विवेकानंदांना की तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे तर आम्हाला का दिलं नाही तुम्ही इतके वर्ष. तर विवेकानंदांनी सांगितलं, ज्या वेळेस आमची ही सगळी ज्ञान एवढं वाढत होतं, नालंदा विश्वविद्यालय होता, सर्व काही होतं, त्यावेळेस तुम्ही लोक जंगलात राहत होता, तुम्ही लोक नग्न फिरत होता, तुमची संस्कृती एवढी मागासलेली होती त्यावेळेस. तर आपली संस्कृती सायलेंट बंद होती. And really our culture is very rich. So friends, we'll start. Our rishis were scientists. आपले ऋषी जे होते ना ते सायंटिस्ट होते. फक्त ऋषी म्हणून नाही आहे त्यांना आदर द्यायचा आपल्याला. कसं, यू सी, पतंजलीनं योग सूत्र शोधून काढले. आज योगा पूर्ण विश्वात गेलेला आहे. आपण योगा डे सेलिब्रेट करतो जगामध्ये. चरक ऋषीनं आयुर्वेदाचा शोध लावला, सुश्रुत ऋषीनं सर्जरी म्हणजे शल्यचिकित्सेचा शोध लावला, आर्यभट्टनं ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्राचा शोध लावला, वराहमिहिरनं ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्राचा शोध लावला. हे आपले ऋषी, दे वर सायंटिस्ट. मधल्या काळात काय झालं, इसवी सन 1000 नंतर आपल्यावर मुस्लिमांचे आक्रमण सुरू झाले. महम्मद गोरी आला, महम्मद गझनी आला, आपल्या इथले मंदिरं तोडली, सगळा सोना लुटून पळून गेला. फक्त ते पळून नहीं गेले, जाते समय उन्होंने अपने ग्रंथ जला दिए, अपने स्त्रियों पे अत्याचार किया, अपने कई लोगों को मार दिया. करते करते धीरे धीरे फिर आगे चल के मुगलों का साम्राज्य हम पर हुआ. 300 साल तक इन्होंने राज्य किया हमारे ऊपर, मुगलों ने. इस पीरियड के अंदर मैक्सिमम सभी राजाओं ने एक ही काम किया, उन्होंने अपनी संस्कृति को नष्ट भ्रष्ट कर दिया. भारतीय संस्कृति उन्होंने अपनी नालंदा विश्वविद्यालय, जिसमें उस समय फॉरेन के बच्चे पढ़ने आते थे, उसमें इतनी बड़ी लाइब्रेरी थी जिसको जला दिया गया. 40 दिन तक ग्रंथ जल रहे थे. इन्होंने हिंदुओं को मुस्लिम बनने पे बाध्य किया.
हमारे स्त्रियों पे बहुत अत्याचार किया, क्योंकि इनको पता है कि एक स्त्री यदि हमारे धर्म में आ गई, एक पीढ़ी हमारे धर्म में आ जाती। लेकिन अपनी संस्कृति फिर भी बची रही। इसका मुख्य कारण है हमारे वर्ण संस्था। 4 वर्ण बनाए थे हमारे पूर्वजों ने, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र। ये 4 वर्ण थे। क्षत्रियों का काम था देश की रक्षा करना, ब्राह्मणों का काम था अपने वेदों का अध्ययन करना, उसको अगली पीढ़ी को सिखाना, वैश्यों का काम था बिजनेस करते रहना ईमानदारी से, और शूद्रों का काम था इनकी सेवा करना। आगे चल के इसके अंदर काफी प्रॉब्लम आ गए, क्योंकि एक कर्म से नहीं, एक कर्म से बने थे, लोगों ने इसे जन्म से मानना शुरू कर दिया और इसके अंदर प्रॉब्लम शुरू हो गए, एक वर्ण संस्था बंद हो। लेकिन उस समय जो हमारी संस्कृति बची, अपने छत्रपति शिवाजी महाराज हो, महाराणा प्रताप हो, रानी लक्ष्मीबाई हो, इन्होंने देश के लिए अपने प्राण न्यौछावर कर दिए। उसी समय अपने जो ब्राह्मण थे उन्होंने संस्कृति बचाने के लिए, क्योंकि अपने सभी प्रूफ्स खत्म कर दिए थे, इन्होंने नष्ट कर दिए थे ग्रंथ हमारे। वी डोंट हैव रिटन प्रूफ्स नाउ, एज ऑन टुडे वी डोंट हैव रिटन प्रूफ्स, दैट्स व्हाई पीपल डोंट बिलीव अस। लेकिन इन्होंने एक काम किया, गुरुकुल शुरू किए और पाठांतर शुरू कराया बच्चों को। पाठ करो, श्लोक पाठ करो, वेद पाठ करो, और ये पाठांतर करते करते आज तक अपनी संस्कृति चलती आई है। इसीलिए संस्कृति बची है हमारी। आगे चल के हमारे ऊपर अंग्रेजों का राज्य हुआ, 100 साल तक राज्य किया। इन अंग्रेजों ने हमारे साथ जो राज्य किया हमारे ऊपर, इसमें एक ही काम किया, हमारे युवाओं को बताया आप लोग कितने मूर्ख हैं, यू पीपल आर फूल पीपल्स, यू प्रे, यू वर्शिप रिवर्स। आप पहाड़ों की पूजा करते हैं, आप वृक्षों की पूजा करते हैं, आप नदियों की पूजा करने वाले मूर्ख लोग हैं। और आज वही लोग कहते हैं ग्लोबल वार्मिंग हो रही है, वृक्ष लगा, वृक्ष बचा। यह हमारी संस्कृति का भाग है। वृक्ष लगाना, वृक्ष बचाना आज का भाग नहीं है, हजारों साल से हमारी संस्कृति चलती है। फिर भी हमारी संस्कृति बचती आई है। अभी मैं आपको कुछ उदाहरण दूंगा हमारे संस्कृति के, आपको विश्वास हो जाना चाहिए हमारी संस्कृति कितनी महान है। लेकिन बीच में कुछ बाबा लोग आ गए, झूठे बाबा। इन्होंने अपने स्वार्थ के लिए अपने धर्म का दुरुपयोग किया, और इसीलिए हमारी युवा पीढ़ी को विश्वास खत्म हो गया धर्म पर विश्वास ही नहीं रहा। सब फालतूपणा है, आम्ही हे मानत नाही, आई म्हणते असं कर, तुळशीची पूजा करा, हे करा, कशासाठी करा, बिकॉज वी डोंट नो द रिझन्स। आणि या बाबा लोकांनी येऊन आपल्या धर्माची वाट लावली सगळ्या, त्यामुळे आपला विश्वास संपत गेला। बट सायन्स बिहाइंड आवर कल्चर इज व्हेरी रिच। आता तुम्हाला मी उदाहरण द्यायला सुरू करतो। आपल्याकडे भूगोल आणि खगोल हे शब्द आजचे नाही आहेत, हे शब्द हजारो वर्षापासून। भूचा अर्थ पृथ्वी, गोलचा अर्थ राऊंड। 500-550 वर्ष आधी सिद्ध झालं की पृथ्वी चपटी नाही आहे, पृथ्वी गोल आहे। पण आपल्याकडे हजारो वर्षापासून हे दोन शब्द आहेत, भूगोल आणि खगोल। भूगोलचा अर्थ पृथ्वी गोल आहे आणि खगोलचा अर्थ ब्रह्मांड हा पण गोल आहे। हे आपल्या वेदामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे। हे आपल्यासाठी नवीन शब्द नाही आहेत। पण आता लोक म्हणतात की 500-550 वर्ष आधी आम्ही शोध लावला पृथ्वी गोल आहे। नाही, पृथ्वी गोल हे आम्ही हजारो वर्षापासून जाणतो। पण आपल्याकडे मी प्रत्येक वेळेस सांगतो, वी डोंट हॅव रिटन प्रूफ्स। सगळं जायला गेले ग्रंथ आपले। दशावतार, मी धार्मिक काही बोलणार नाही कुठे, माझा उद्देश सायंटिफिक बोलण्यासाठी आहे। दशावतार आपले आहेत, अशा आपल्या मान्यता आहे आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये। विष्णूचे 10 अवतार झाले, राम आहे, कृष्ण आहे, परशुराम आहे, कल्की आहे वगैरे। त्याच्यामध्ये एक अवतार आहे वराह अवतार। हा वराह अवतारची स्टोरी अशी आहे, पौराणिक कथा, पृथ्वी बुडत होती समुद्रात आणि देवानी वराह अवतार विष्णूने घेऊन पृथ्वीला वर काढलं।
ठीक आहे, हे पौराणिक कथा आहे. आणि याचे चित्र हे 10 चित्र जे दिसत आहेत ना तुम्हाला, खास करून साऊथ इंडियाच्या मंदिरामध्ये जा, तिथे हे कोरले दगडावर कोरलेली तुम्हाला मिळतील हजारो वर्षापासून. पण कुठंही पहा, ही पृथ्वी जी काढण्यात आली आपली वराह अवतार मध्ये ती गोल आहे. हजारो वर्ष आधी जी कोरले गेले चित्र दगडावरती, त्याच्यामध्ये हे पृथ्वी गोल दाखवण्यात आली. म्हणजे पृथ्वी गोल आहे हे हजारो वर्षापासून आपल्याला माहिती आहे. हे एक लौह स्तंभ आहे कुतुब मिनारच्या बाहेर, 500-550 वर्षापासून आहे तिथं. तो उन्हामध्ये पावसामध्ये अजून त्याला जंग लागलेली नाही. इट इज नॉट रस्टेड. काय कारण आहे कुणाला माहिती नाही. आताच्या सायंटिस्टना सुद्धा कळत नाहीये काय याच्या मागे कारण. पुष्पक विमान हा शब्द रामायणाचा आहे. कृष्णाचा जन्म 5-5.5 हजार वर्ष आधीच आहे आणि त्याच्या आधी रामायण झाले. म्हणजे रामायण आपल्याकडे 7-7.5 हजार वर्षापासून आहे. त्याच्यामध्ये शब्द आहे पुष्पक विमान. लोक आपल्याला मूर्खात काढायचे, अरे विमान म्हणजे काय, कोणी उडून जाऊ शकतं का. पण आपण जेव्हा विमानाचा शोध लावला, मग आता मानायला सुरू झालं, हो 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 असेल त्यावेळेस असेल. म्हणजे जोपर्यंत आपण तिथं पोहोचत नाही, आपण वी डोंट बिलीव्ह अनलेस वी रीच टू दॅट पर्टिक्युलर पॉईंट. नाव वी एग्री दॅट इज परहॅप्स दॅट इज पॉसिबल. विमान असेल त्यावेळेस. हा पुष्पक विमान शब्द आजचा नाही आहे, 7.5 हजार वर्षापासून आपल्याकडे आहे. त्यावेळेस विमान होते आपल्याकडे. हे रेणापूरचे आमचे बद्दरचे रेणापूरचेच आहेत. रेणापूरमध्ये डिकामली बघितली का? कोणी कोणी बघितली? वा, पुष्कळ नाही बघितली त्यांनी जाऊन बघा. ते दीपमाला, ह्या फोटो मी उघडायला लावला इथं, पण ती दीपमाला जी आहे ते पहा. तिथं वर जाऊन एक तिथला माणूस एक 5-50 रुपये दिले की वर जातो आणि हलवतो. खालून वरपर्यंत ती पूर्ण डिकामली हालते. हे दीपमाला पूर्ण हालते, सुरू टॉप टू बॉटम हालते. कशी हालते पत्ता नाही. आम्ही लहानपणी मी बघत होतो, एवढी मोठी भेग पडायची खाली. आता वरून त्याला फार सारखा गिलावा करून कमी हालते, पण अजूनही हालते. हे आश्चर्य आहे. आपल्या बाजूला 18 किलोमीटरवर रेणापूर आहे, आपल्याला माहित नाही. हे कसं आहे शक्य, हे आतापर्यंत नोबडी कुड सॉल्व दिस म्हणजे प्रॉब्लेम. काय आहे याचं कारण नोबडी नो. एक तरी बिल्डिंग दाखवा पूर्ण हलू शकते पण हे हालते. अजंता केव्ज मध्ये, अजंतामध्ये जे कलर आहेत हजारो वर्षापासून आहेत, अजून तसेच आहेत. काहीच फरक पडला नाही. जे कलर तयार केले गेले बाहेर दगडावरती, ते पण तसेच आहेत उन्हात पावसात असून सुद्धा काही फरक पडले नाही त्याच्यामध्ये. वराहमिहीर आपला झिरो जे आहे, झिरोचा शोध आर्यभट्टनं लावला. आता हे नंतर ते अजून फॉरेनची नावं येतात त्यांनी लावलं म्हणून नाही. पण अजून मी जसं सांगतो, आपल्या ग्रंथ आपल्याकडे प्रूफ राहिले नाही, आपण बोलू शकत नाही. पण आर्यभट्टनं हा शोध लावला झिरोचा. मुलांना आपण एक कथा ऐकतोय की रामायण महाभारतामध्ये कुंतीला 100 पुत्र होते कौरव, 100 कौरव 5 पांडव. एवढं तर माहिती असेल तुम्हाला. कारण आता माझ्या नातवाला मी विचारलं, बेटा राम के 4 भाइयों के नाम बता. त्याला सांगता आलं. कारण आपल्याकडे शिक्षणामध्ये काही राहिलंच नाही ना सध्या आपल्याकडे धर्माचं. आणि आपण आता अभ्यासामध्ये पळतोय बाकी राहिलेलं टीव्ही मध्ये जातोय आणि मोबाईल मध्ये जातोय. आपल्याला माहितच नाही संस्कृतीचं आपल्या. त्याला 100 मुलं होते. हसतात सगळेजण, मूर्खात काढतात. पण आता बघा, आता शोध लागलाय टेस्ट ट्यूब बेबीचा. एक टेस्ट ट्यूब बेबी मध्ये इन विट्रो आणि इन व्हिवो. इन विट्रोचा अर्थ शरीराच्या बाहेर, इन व्हिवो म्हणजे शरीर. इन व्हिवो म्हणजे शरीराच्या मध्ये. तर इन विट्रो हा एक तयार करून आईच्या गर्भात ठेवला जातो. मग आई स्वतःची आई असेल किंवा किरायाची आई असेल. तुम्ही हसताय किरायाच्या आई म्हटल्यानंतर, that is called surrogated mother. So many of the mothers, they to keep their figure as it is,
बिकॉज चाइल्ड बर्थ नंतर माझी फिगर खराब होऊ नये किंवा माझी हेल्थ खराब होऊ नये म्हणून दुसऱ्याच्या उदरामध्ये घालतात आणि ते मूल नंतर आपण घेतो. दॅट इज कॉल्ड सर्व्हेलेंट. पण त्यावेळेस सायन्स एवढं डेव्हलप होतं आपलं, एका एम्ब्रियोचे 100 भाग करून इन विट्रो म्हणजे फक्त टेस्ट ट्यूब मध्ये हे मुलं तयार करण्यात आली आणि 100 कौरव तयार झाले. थोड्या दिवसानंतर आपलं सुद्धा सायन्स तिथपर्यंत पोहोचेल. आज नाही आपलं प्रगत एवढं सायन्स आजचं, म्हणून आपल्याला शंका येते. पण उद्या एक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जेव्हा हे होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताल हो हो शक्य आहे बरं का, कौरव 100 असते. म्हणजे आपलं सायन्स किती प्रगत होतं त्यावेळेस. संजय आणि धृतराष्ट्र युद्ध चाललं होतं कौरव पांडवाचं. संजय त्याला दिव्य दृष्टीने सांगत होता की असं असं झालंय. तो आंधळा होता धृतराष्ट्र. युद्धात काय काय चाललंय, कौरव कोण काय करतायत, पांडव काय करतायत, ते युद्धाचं सगळं सांगत होतं. हे पण याचा हसू, आपण सगळे हसत होतो, हे काय शक्य आहे. पण आता काय झालंय, आता सीसीटीव्ही आलं. आता सीसीटीव्ही मध्ये आपण अमेरिकेत जरी असतो तर माझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय, माझ्या कारखान्यात काय चाललंय आपण बघू शकतो. मग आता म्हणतो हो 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 शक्य आहे बरं का, त्यावेळेस असते सीसीटीव्ही असते. म्हणजे आता आपण मानतो बिकॉज वी हॅव रीच टू दॅट पर्टिक्युलर स्टेज. त्यावेळेस सुद्धा हे आपल्याकडे आपल्या सायन्समध्ये होतं. सो मित्रांनो, आता मी तुम्हाला एक 4-5 उदाहरणं देणार. हे हनुमान चालीसा कुणाकुणाला येतं जरा हात वर करा. हनुमान चालीसा एक मला वाटतं 50 ठीक आहे. हनुमान चालीसा ही जी आहे हे कोणी लिहिली माहितीये, कोणी लिहिली कोणाला माहितीये? तुलसीदासजीने लिहिली. हनुमान चालीसा तुलसीदासजीने लिहिलेली आहे. ती लिहिलेली आहे अवधी भाषेमध्ये. अवधी भाषा त्यावेळेसची, जसं की आपली ज्ञानेश्वरी आहे, आपली ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आहे, तरी पण आज आपल्याला लवकर कळत नाही कारण आजची मराठी त्यावेळेसची मराठी वेगवेगळी आहे. तसंच अवधी भाषा जी त्यावेळेसची होती आणि आजची हिंदी आहे याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं आपल्याला कदाचित काही शब्द कळत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक वाक्य येतो की जुग सहस्त्र योजन पर भानु लील्योताही मधुर फल जानू. त्याची स्टोरी अशी आहे की मारुती राय जेव्हा छोटे होते त्याने बघितलं उगवता सूर्य लाल रंगाचा, त्यांना भूक लागली, त्यांना वाटलं हे फळ आहे म्हणून उडून ते खाण्यासाठी गेले. पण इंद्रानं पाहिलं की हा सूर्य गिळायला चाललाय, त्यांनी प्रहार केला. हनुमंत खाली पडले. वायुपुत्र असल्यामुळे वायू नाराज झाला वगैरे वगैरे ती कहाणी आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आज आपण मी काय म्हणतो फक्त एक वाक्य तुमच्या लक्षात आणून घ्यायचंय. तुलसीदासजी लिहितात जुग सहस्त्र योजन पर भानु. भानु म्हणजे सूर्य. लील्योताही मधुर फल जानू. मधुर फल समझकर उन्होंने खाने के लिए हनुमान जी वहां से उड़े. पण हे जुग सहस्त्र योजन पर भानु यांनी जे लिहिलंय हे पृथ्वी आणि सूर्याचा अंतर दाखवलंय. त्यावेळेस त्यांनी एका वाक्यामध्ये पृथ्वी आणि सूर्याचं अंतर दाखवलंय. कसं दाखवलंय मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो, कारण मी त्यावेळेच्या अवधी भाषेचा अभ्यास केला आणि त्या अवधी भाषेमध्ये काय काय आहे ते पाहिलं मी. हे पहा, त्यावेळेचे काही शब्द आहे. एक तप म्हणजे 12 वर्ष, एक शरद याने 60 साल, एक संतोष म्हणजे 80 वर्ष, एक योजन म्हणजे आजचं 8 मैल्स, एक सहस्त्र म्हणजे 1000 आणि एक जुग म्हणजे 12,000. हे त्यावेळेसचे अवधीचे शब्द आहेत. ठीक आहे. आता मी सांगतोय की जुग सहस्त्र योजन पर भानु. आपण ते कॅल्क्युलेशन करूया. जुग म्हणजे किती? 12,000, सहस्त्र म्हणजे 1000 आणि योजन म्हणजे 8 मैल्स. या तिन्हीचा जर गुणाकार केला आपण, इट कम्स टू 96 मिलियन माइल्स. इट कम्स टू 96, तुम्ही नंतर करून बघा, 96 मिलियन माइल्स. आता याला 1 माइल इक्वल टू 1.6 किलोमीटर. आता माइल्सला मी जर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करतो, 1.6 ने त्याला गुणाकार केला तर इट कम्स टू 150 मिलियन किलोमीटर्स. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 150 मिलियन किलोमीटर्स इज द डिस्टेंस बिटवीन अर्थ एंड सन. सूर्य और पृथ्वी के बीच का अंतर. जुग सहस्त्र योजन पर भानु लील्योताही मधुर फल जानू. हे जुग सहस्त्र किती अंतरावर त्यांनी सांगितलं?
150 मिलियन किलोमीटर. आणि आता तुमच्याकडे मोबाईल असतील, बाहेर जाऊन बघा, गुगल सर्च करा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. जवळपास हे 150 मिलियन किलोमीटर. म्हणजे त्यावेळेस आपला सायन्स किती रिच आहे, यू कॅन अंडरस्टँड. So our culture is very rich. Now secondly friends, I'll show you legs not towards south. माझी आई मला लहानपणी नेहमी सांगायची, बेटा दक्षिण की तरफ पैर करके नहीं सोना. मैं बोलता था क्यों? कहती थी उधर राक्षस है. मी विचार करत होतो, दक्षिण मध्ये श्रीलंका आहे, राक्षस असते, रावण तिकडच होता. मला आई सांगायची दक्षिणेकडे राक्षस असतात, तिकडे पाय करून झोपायचं. आय विल स्टडी. पण पुढे आल्यावर मग अभ्यास सुरू केला. आफ्टर आय एम स्टुडंट ऑफ सायन्स. आणि नंतर माझ्या नातूने एकदा मला विचारलं, मैं बोला बेटा दक्षिण की तरफ पैर करके मत सो. बोले क्यों? 6 साल का था. मेरा तुझे क्या बताऊं मैं? मेरा बेटा एक काम कर, तू तो भी मेरा सुन ले, मैं तेरे को आगे बताऊंगा. लेकिन फिर बाद में मैंने इसका सोचा कि ये आने वाली पीढ़ी हर कोई पूछने वाली है, क्यों दक्षिण की तरफ पैर करके नहीं सोए. ये संस्कृति का भाग है हमारे. मैंने किताब लिखी धर्म और विज्ञान, अभी अमेजॉन पर भी है ये किताब. ये इट इज पब्लिश्ड बाय प्रभात पब्लिकेशंस दिल्ली. और उन्होंने मेरे पूरे अधिकार ले लिए हैं. अब उन्होंने अमेजॉन जितने भी आपके वेबसाइट से सबके ऊपर अवेलेबल है. धर्म और विज्ञान, डॉक्टर हरिप्रसाद सोमानी, इतना टाइप करो, आप गूगल में भी सर्च करो, आपको मिल जाएगी ये किताब. तो ये क्यों नहीं सोना चाहिए, मैंने इसके ऊपर किताब लिखी बाद में. फ्रेंड्स यू नो, आता हे मॅग्नेटचं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला विद्यार्थ्यांना. ओके, वी हॅव गॉट साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. ठीक आहे, नॉर्थ अँड साऊथ पोल. एक नियम आहे मॅग्नेटचं, इक्वल पोल्स रिपेल इच अदर. साऊथ जवळ आणलं तर ढकलतात एक दुसऱ्याला, आणि नॉर्थ आणलं तर ते ढकलतात, आणि अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. नॉर्थ आणि साऊथ जवळ आणलं की ओढून घेतात. तर हे जर बघितलं आपण, हे इक्वल फोर्स रिपेल इच अदर आणि अपोजिट फोर्स अट्रॅक्ट इच अदर. आता आपल्या शरीराचा जर आपण विचार केला, आपल्या शरीराचा, एक तर हे काय आहे की कुठली बी सुई जी आहे मॅग्नेटिक निडल फिरून सोडली की दक्षिण उत्तर थांबते. का थांबते? कारण या पृथ्वीमध्ये खूप मोठं मॅग्नेट आहे. याचं साऊथ पोल त्या निडलचं नॉर्थ पोलला अट्रॅक्ट करतं, आणि म्हणूनच हे होकाय यंत्र जे आहे, आपण समुद्रात जहाज किंवा रात्री उडताना आकाशात विमानाला दिशा दाखवण्याचं काम हे निडल करत असतं. आणि म्हणून आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा आयर्न आहे. कसा आयर्न आहे? कारण आपल्याकडे हिमोग्लोबिन आहे बॉडीमध्ये. आपल्या हिमोग्लोबिन मध्ये आयर्न आहे. आपल्याकडे रक्त आहे, लाल पेशी आहेत, आरबीसी कंटेन्स हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कंटेन्स आयर्न. आणि आयर्न कमी झाले की डॉक्टर म्हणतात तुमचा आयर्न कमी झालाय, एनीमिया म्हणतात, यू आर एनीमिक, तो आपको आयर्न टॉनिक लेना पड़ेगा. आयर्न की हमारे शरीर में आयर्न है, आयर्न के ऊपर मैग्नेट का इफेक्ट आता है. ओके, नाउ दिस इज माय नॉर्थ पोल. अभी मेरे इसमें आयर्न है, मेरा नॉर्थ पोल, मेरा सिर मेरा नॉर्थ पोल है, मेरे पैर साउथ पोल है. ओके, मैं यदि दक्षिण की तरफ पैर करके सोऊं तो दक्षिण का जो पोल है और मेरे साउथ का पोल है, दोनों एक दिशा में आ गए, दे रिपेल ईच अदर. इसका बैड इफेक्ट मेरे शरीर पे होता है. लॉन्ग टर्म में इसका इफेक्ट होता है, इमीडिएट नहीं दिखता है. आगे चल के पार्किंसन डिसीज, कई ऐसे रोग हो जाते हैं हमारे. और इसीलिए हमारे संस्कृति में कहा गया है दक्षिण की तरफ पैर करके नहीं सोना. नाउ फ्रेंड्स, गंगा पवित्र है क्या? गंगा पवित्र है क्या? हम जाके पाप धोते हैं लोग, अपन पुण्यासाठी आपण जातो आणि गंगेत डुबकी मारून येतो, डुबकी लगाए जाते हैं. ये ठीक है, ये हमारी अंधश्रद्धा होगी, मान्यता होगी. गंगा का इतिहास क्या है शॉर्ट में? गंगा जो है भगीरथ ने आकाश से बुलाई गंगा को, प्रार्थना करके, तपस्या करके. गंगा ने कहा देखो, ये पौराणिक कथा बता रहा हूं मैं आपको. गंगा ने कहा मैं यदि पृथ्वी पर आ गई, मेरा फोर्स इतना है, मैं सीधा पाताल में चली जाऊंगी. तो भगवान शंकर ने उसको जटा में बांध दिया और एक धार वहां से निकली, पृथ्वी पर आई. एक गंगा है. आज भी गंगा की हम आरती करते हैं. आप हरिद्वार चले जाओ, ऋषिकेश चले जाओ, कहीं पर भी चले जाओ, गंगा आरती होती है वहां. हमारे संस्कृति में भी चलता है. ये बातें छोड़ दो.
अब हम ये देखेंगे, एक बात तो आपके घर में गंगा जल होगा, कमल को अपने पास गंगा जल रहता है ये घरों में। 10 साल भी पहला गंगा जल हो उसमें बास नाही आती, दुर्गंध येत नाही। गंगाच्या पाण्यामध्ये अजूनही तुमच्या घरात असेल बघा, नसेल तर आणून ठेवा, 10 वर्ष ठेवलं तरी याच्यामध्ये दुर्गंध येत नाही। पाणी कुठून घ्यायला पाहिजे? हरिद्वार किंवा ऋषिकेश, कारण पुढे कानपूरमध्ये खूप गटरीचं पाणी, हे पाणी खूप मिळालं। तिथलं पाणी आणून माझ्या घरात ते आहे 10 वर्षापासून, अजून त्याला वास येत नाही। तुम्ही एक डिस्टिल वॉटरचं पाणी घ्या, बिसलेरीची उघडा, 8 दिवसामध्ये उघडल्यानंतर वास यायला सुरू होतो। गंगा काय कारण है? व्हाट इज द रीजन? क्या बात है? गंगा इतना क्यों बास नहीं आती गंगा के पानी में? व्हाट इज द साइंटिफिक रीजन? इसके ऊपर बहुत रिसर्च हुए, कई रिसर्च पेपर आए, और अल्टीमेटली इट इज प्रूव दैट गंगा कंटेन्स वन वायरस दैट इज कॉल्ड बैक्टीरियोफेज। ये बैक्टीरियोफेज वायरस जो है, ये जो पानी को खराब करने वाला बैक्टीरिया है उसको खत्म कर। ये वायरस सिर्फ गंगा में पाया जाता है। और सेकंड थिंग, गंगा के अंदर का ऑक्सीजन का प्रमाण 25 टाइम्स मोर देन नॉर्मल वाटर। 25% नहीं, 25 टाइम्स मोर देन द नॉर्मल वाटर। गंगा के पानी में उतना ऑक्सीजन है, और इसीलिए नहीं होता है। अब सवाल यह आता है कि इसमें वायरस क्यों आता है गंगा में? कहेंगे हिमालय से निकलती है गंगा, गंगोत्री से हिमालय से आती है, बहुत से वृक्ष हैं, मेडिसिन है, वो मेडिसिन की वजह से उसके अंदर मिल जाता होगा, वायरस तैयार होता होगा। लेकिन एक गंगा नहीं निकलती, सैकड़ों नदियां निकलती है हिमालय से। लेकिन वायरस बैक्टीरियोफेज, द ऑक्सीजन 25 टाइम्स मोर इज फाउंड ओनली इन गंगा वाटर। व्हाई? दैट नोबडी नो। हमारा साइंस वहां तक पहुंचा ही नहीं है। हम भी रिसर्च करते थे, हमारे रिसर्च के समय, पीएचडी के समय, जहां आकर रुक जाते थे वहां पे एक शब्द लिख के हम छोड़ देते थे, वी डोंट नो द रीजन। जीओके, व्हाट इज जीओके? गॉड ओनली नोज, वी डोंट नो, गॉड ओनली नोज। So why this virus is found only in Ganga water? Why there is 25 times more oxygen in Ganga water? Nobody knows. GOK, God only knows. But गंगा पवित्र है, ये सिद्ध होता है। ये खत्म कर देते हैं वायरस बैक्टीरिया को। अभी ये श्रीमद् भगवत गीता का एक है, ये थोड़ा समझने को कठिन है आप लोगों को, मैं स्किप करता हूँ यहाँ पर थोड़ा, क्योंकि गंगा अपने भगवत गीता आज का एक जो है, ये साइंस का एक सूत्र है जो इंजीनियरिंग के बच्चों को सिखाया जाता है, द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी। एनर्जी कैन नीदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, इट कैन ओनली चेंज फॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म। आपको होता है क्या? सिखाते हैं? है, अच्छा, यू नो इट, देन ओके। एनर्जी जो होती है, ऊर्जा जो है पृथ्वी पर जितनी भी, वो रूप बदलती है, खत्म नहीं होती। फॉर एग्जाम्पल, अब मान लो ये मैकेनिकल एनर्जी, ये मैकेनिकल कॉइल है, मैग्नेटिक कॉइल, इसको जोर से घुमाए इलेक्ट्रिसिटी तैयार होती है। तो वी कैन से मैकेनिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, बट टोटल एनर्जी रिमेन्स द सेम। हमारे भगवत गीता में जो श्लोक है, भगवत गीता 5500 साल पहले लिखी गई, जिसमें लिखा है, वासम से जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नैन्यानि समाति नवानि देहि। जैसे मनुष्य पुराने वस्त्रों को त्याग कर नए वस्त्र ग्रहण करता है, उसी प्रकार यह आत्मा एक शरीर को छोड़कर दूसरे शरीर में जाती है, आत्मा मरती नहीं। क्योंकि आत्मा जो है, नैनं छिन्नन्ति शस्त्राणि, ये शस्त्र से नहीं मरती, ये अग्नि से नहीं जलती, वायु से नहीं गलती, जल से नहीं गलती, आत्मा अमर है। अभी आत्मा का और एनर्जी का क्या संबंध? यहाँ क्यों उदाहरण दे रहा हूँ? 2 साइंटिस्ट हैं जिन्होंने क्वांटम साइंस का अभ्यास किया, स्टुअर्ट हेमरॉफ फ्रॉम द यूनिवर्सिटी ऑफ एरिजोना, यूनाइटेड स्टेट्स, एंड सर रॉजर पेनरोज, ए मैथमेटिकल फिजिशियन फ्रॉम इंग्लैंड। दोनों का एक दूसरे का कुछ संबंध नहीं। इन्होंने प्रूव किया, साइंटिफिकली दे प्रूव। क्या प्रूव किया इन्होंने? And energy is released from the brain at the time of death, from microtubules of the brain. मरते समय अपने दिमाग से, मस्तिष्क में से एक एनर्जी बाहर निकलती है और इस वातावरण में विलीन हो जाती है। हमारे शास्त्र भी यही बोलती, भगवत गीता यही बोलती है
आत्मा जो है मरते समय मस्तिष्क से निकलकर इस ब्रह्मांड में विलीन हो जाती है। इट मीन्स सोल, इसको हम सोल कहते हैं अंग्रेजी में, आत्मा को। सोल इज एन एनर्जी एंड व्हेन एनर्जी इज देयर इट नेवर डिस्ट्रॉयज। ये आजकल साइंस कहता है ये आत्मा अमर है, ये सिद्ध होता है, और ये हजारों साल पहले हमारे शास्त्र में बताया है। मेडिटेशन भी जो है ये आज का नहीं है, हमारे भगवत गीता में 6ठे अध्याय में मेडिटेशन लिखा हुआ है। ये मेडिटेशन, इसके ऊपर हजारों रिसर्च पेपर दुनिया में आ गए। अभी के डॉक्टर्स जो है, श्रीमद् भगवत गीता 6ठे अध्याय में थाउजेंड्स ऑफ रिसर्च पेपर इन वेस्टर्न वर्ल्ड, साइकोसोमेटिक डिसऑर्डर्स, ईईजी निकलता है, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ, दिमाग के भी निकलता है, जैसा हार्ट का ईसीजी निकलता है, ये निकलते हैं, उसके अंदर वेव्स देखते हैं और मेडिटेशन के ऊपर इफेक्ट आता है। इसलिए आज के डॉक्टर क्या बोलते हैं, ओनली मेडिसिन आर नॉट यूजफुल, वी शुड गो फॉर मेडिटेशन ऑल्सो, आज का डॉक्टर कहता है। तो हमारे मेडिटेशन आज का नहीं, हजारों साल पुराना है। नाउ फ्रेंड्स, ये आपके लिए मैं आपके लिए लाया हूं विषय, व्हाई होम फूड इज द बेस्ट फूड। घरचं जेवण सगळ्यात चांगलं काय। आता आपल्याला पिझ्झा फार आवडतात, आपल्याला बाहेरचं फार आवडतं, जंक फूड्स, आणि आजकालच्या मुलांना तेच आवडतं। मी बघतो माझ्या नातवांना तेच आवडतं। पण व्हाय फूड, होम फूड इज द बेस्ट फूड, त्याचं कारण दाखवतो मी तुम्हाला। समजा एक बाई आहे आपल्याकडे स्वयंपाक करणारी, बरोबर आहे, तिने स्वयंपाक केला, हात धुतले आणि निघणार, एक छोटं मूल खायला बसलेलं जेवायला, आणि त्याने सांगितलं मला आणखी एक भाकर पाहिजे। त्याला इतका राग येतो, पहिले बोलला नाही का, आधी सांगायचं नाही का मला, सगळं हात धुतला केला, आता म्हणतो भाकर पाहिजे, तर रागारागामध्ये भाकर तयार करते, खा, निघून जाते। ती जर आई असती तर, मेरे बच्चे को और एक रोटी चाहिए, अरे बेटा 1 मिनट रुक, मैं अभी करके देती हूँ, बराबर आहे, आईमध्ये फरक आहे। आणि आपल्या सायंटिफिकली इट इज प्रूव्ड, आपल्या बोटातून एक बायोफोटॉन्स म्हणून वेव्स निघत असतात। हे मी नाही म्हणत, आत्ताचं सायन्स नाही, बायोफोटॉन्स हे तुम्ही गुगलवर नंतर सर्च करा सगळं, मी सांगतोय ते काही म्हणाल काहीच सांगत नाही। हे बायोफोटॉन्स जे आहेत आपल्या वेव्स निघत असतात, आणि हे वेव्स कसे असतात, ते मशीन आलेली आहे बघण्यासाठी, ही मशीन, त्या मशीनचे रेकॉर्ड आहे। मी जर रागात असेल तर त्याचा ग्राफ वेगळा येईल, मी जर खुश असेल तर माझा ग्राफ वेगळा येईल, मला टेन्शन आलेलं असेल तर त्याचे माझे व्ह्यूज चेंज होतात बायोफोटॉन्स मध्ये। आणि आता जर त्या बाईनं एक रागानं बनवून दिलेली भाकर जी आहे आणि आईनं बनवून दिलेली भाकर आहे, त्यांचा फरक पडणार, बायोफोटॉन्सचा इफेक्ट होतो। जैसे खाए अन्न वैसे बने मन, आपल्याकडे म्हण, आणि दॅट इज ट्रू। आणि म्हणून होम फूड इज द बेस्ट फूड। कसं जरी असलं, माझ्या आईनं बनवलंय, बायकोनं बनवलंय, बहिणीनं बनवलेलं आहे, प्रेमानं बनवलेलं आहे, आणि हे कमर्शियल फूड आहे हॉटेलमधलं, याच्यामध्ये प्रेम नाही, फक्त स्वार्थ आहे। आणि म्हणून होम फूड इज द बेस्ट फूड। नाउ डोंट ईट व्हाईल वॉचिंग टीव्ही ऑर मोबाईल। हा शेवटचा आहे माझं प्रेझेंटेशन, जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बघू नका। आता हे थोडं अवघड झालंय आपल्याकडे, हे ऐकायला बरं, म्हणजे काहीतरी बोलतात, काय त्यांना बोलायला लागलंय, बरोबर आहे ना। पण तुम्हाला एक सांगतो, मी कुमार मंगलम बिर्ला 300 इंडस्ट्रीजचा मालिक, कुमार मंगलम बिर्ला, त्याचा एक इंटरव्ह्यू आला होता टाइम्स ऑफ इंडियामध्ये। त्यांनी काय लिहिलंय, मी 8 वाजता घरामध्ये जातो जेवायला, जेवताना माझं मोबाईल बाहेर ठेवतो सायलेंट मोडवर। जयश्री बिर्ला त्याची आई आहे, कोट्यावधी रुपये डोनेशन्स देतात ते लोक चांगल्या कामासाठी, चॅरिटीसाठी। आई आहे, बायको आहे, जे कोणी आमचे फॅमिली मेंबर्स आहे, आम्ही आमचे सगळ्यांचे फोन बाहेर ठेवतोय, जेवताना फोन उचलत नाही, सायलेंट मोडवर असतात ते। आणि आपल्याकडे मौन याला फार महत्व आहे आपल्या संस्कृतीत, म्हणजे खाना खाते समय मौन रखो, बात मत करो, ठीक आहे। हे थोडं मी दुसरीकडे आलो, वाईट वॉचिंग टीव्ही,
हं. तर मौन ठेवा म्हणतात. तर कुमार बल्लाळ बिर्लाने लिहिलेलं आहे की मी जेव्हा जेवण झाल्यानंतर 9:30 वाजताच माझा फोन बघतो. किती इम्पॉर्टंट कॉल असतील परत कॉल करतो, पण जेवताना मोबाईल जवळ ठेवत नाही. काय कारण आहे याचं? सायंटिफिकली बघूया आपण हे सगळं. हे मी बोलतोय म्हणजे तुम्हाला काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी माइंड नाही बोलत, सायंटिफिकली दाखवतो तुम्हाला का. ते सी, आपल्या बॉडीमध्ये काही ग्लँड्स आहेत. त्या ग्लँड्स ज्या आहेत, आता सायन्समध्ये तुम्हाला झालं असेल किंवा पुढे येतील, एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणतात त्याला. एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणजे आपल्या ब्रेन पासून काही डक्ट्स निघतात आणि त्या पर्टिक्युलर ऑर्गनला जाऊन जॉईन होतात. ओके, फॉर एक्झाम्पल सलायवा आहे, आपले लाळ आहे जेवताना निघालेली, स्वेट पसिना आहे, हे जे आहेत हे असे काही सिक्रिशन्स आहेत आपल्या बॉडीचे विच आर कंट्रोल बाय माइंड. दीज आर कॉल्ड एक्झोक्राईन ग्लँड्स. ह्या एक्झोक्राईन ग्लँड्स माउथमध्ये आहे, देत आहे स्किनमध्ये, स्टमकमध्ये, ब्रेस्टमध्ये, लिव्हर, पॅनक्रियास, इंटेस्टाईन्स वेगळं. म्हणजे ब्रेन कंट्रोल करतो याला, पण इट इज कनेक्टेड विथ डक्ट, म्हणजे एक नळीनं जुळलेले समजून चला तुम्ही, ठीक आहे. पण आपल्याकडे काही दुसऱ्या ग्लँड्स आहेत, त्यांना आपण म्हणतो एंडोक्राईन ग्लँड्स. हे एंडोक्राईन ग्लँड्स दीज आर कॉल्ड डक्टलेस ग्लँड्स. डक्टलेस सांगतं की माझ्या ब्रेनमध्ये कुठं जुळलेलं नाही, एक नळी नाही. इट इज कंट्रोल बाय इमोशन्स. म्हणजे मी जर टेन्शनमध्ये आलो किंवा घाबरलो, लगेच माझ्या बॉडीमध्ये एन्झायटी हॉर्मोन, कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन हे सिक्रेशन सुरू होतं ऑटोमॅटिकली. इट इज कंट्रोल बाय ब्रेन, बट दीज आर डक्टलेस, दे डिपेंड्स ऑन द इमोशन्स. माझे इमोशन्स जसे बदलतील, माझे हावभाव जे बदलतील, त्याच्यामुळे ते कंट्रोल होतं. मी जर खुश झालो, आय एम हॅपी, आपल्या बॉडीमधून हॅपी हॉर्मोन, सिरोटोनिन किंवा डोपामिन सिक्रेशन सुरू होतं ऑटोमॅटिकली. म्हणजे हे एंडोक्राईन ग्लँड्स आर दी ग्लँड्स विच आर कंट्रोल बाय ब्रेन बट कंट्रोल बाय इमोशन्स. आता मी जेवताना जर पिक्चर बघतोय आणि एखादा दुःखाचं सीन आलं तर काय होईल, मी पण रडायला सुरू करतो ते दुःखाचं सीन म्हणून. म्हणजे माझे इमोशन्स चेंज झाले, माझे सिक्रेशन बदलले. फायटिंग चालली, मी रागात आलो, हिरो मार खातोय, तर राग मलाही येतोय, माझे इमोशन चेंज झाले, सिक्रेशन चेंज झाले. म्हणजे डायजेशनला काय पाहिजे ते सिक्रेशन मिळत नाही, हे सिक्रेशन होत आहे आणि म्हणून आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्ण हॅम्पर होते. दॅट्स वाय वी शुड नॉट सी TV और मोबाईल. आता शेवटचं एक 2-3 फक्त एक उदाहरण तुम्हाला शॉर्टमध्ये देतो. एक फ्लोटिंग योगा मी बघितलेलं, माझ्या आयुष्यातले काही 1-2 उदाहरण आपको भी बता दूं सर. रामेश्वर जी, मैं छोटा था, मेरे मामा गांव जाता था. वहाँ एक स्कूल के टीचर थे, आके बोलते मुलांनो इकडे या. मारुती मंदिर होतं, सकाळी आंबा तो बसायचा आणि एक नॅपकिन खाली ठेवायचा. हे मुलांनो मी थोड्या वेळानं ना वर उठेन हवेमध्ये, माझा नेपकिन काढून घ्यायचा. आम्ही वाट बघत बसायचा कधी वर उठतो तो, आणि आम्ही नेपकिन घेऊन पळून जायचो. आज मी जेव्हा आठवण करतो ते कसं शक्य आहे. तो उडत कसा होता हवेमध्ये, भले 4 इंच उडत असेल. म्हणजे आपल्या योगामध्ये किती मोठी शक्ती आहे. दुसरं गोष्ट, माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासरवाडीमध्ये बसलो होतो. माझ्या सासऱ्यांची एक दुकान होती कापडाची छोटी. तिथे त्यांचा मित्र भेटायला आला आणि भेटून निघत होता. त्याने बघितलं, अरे पाहुणे नवीन दिसतात, कोण आहेत म्हणजे नवीन जावं येईल. परत येऊन बसला, गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने त्याने सांगितलं, मैं जो है ना गायत्री मंत्र का उपास. मला क्या होता है? बोले मुझे 2 दिन के बाद का समझता हूँ क्या होने वाला. बोला तो ये तो योगा योग भी है. अच्छा, बोले आपको दिखाता हूँ. त्यांनी डोळे बंद केले आणि एक 5 मिनिटांनंतर त्या पूर्ण बॉडीवर ओम उठले. सर प्रैक्टिकल देख के बोल रहा हूँ मैं, झूठा नहीं बोल रहा हूँ. अभी वो सिद्ध भी करूँगा कैसे. ओम उठले, एम्बॉसिंग सर, पूर्ण चेहऱ्यावर, हातावर, पायावर, पाठीवर, पोटावर, सगळीकडे पूर्ण बॉडीवर. हे ओम कसे काय उठले. मला वाटलं हा हिप्नोटाईज करतो का हा माणूस मला, म्हणून मी पिन मारून बघितलं स्वतःला. नाही, हिप्नोटाईज करत नाही. मैं साहब एक बात पूछूं, आप कहीं केमिकल लगा के तो नहीं है जो थोड़ी देर के बाद ऐसा आ जाता होगा. बोले देखो मैं तो जा रहा था, आपको देख के वापस आया, विषय पे विषय निकलते गए. ही गोष्ट जी श्रीकांत आपले कलेक्टर होते ते आले होते माझ्याकडे. मी त्यांना सांगितली ही गोष्ट. क्या ही स्टार्टेड स्माइलिंग. मला क्या हो गया सर.
बोले आपकी बात बिल्कुल सही है। बोले क्यों, किस पर से बोल रहे हैं आप? किसी ने देखा नहीं, मैं ही नहीं देखा है सिर्फ। बोले ये क्योंकि मेरे मिसेस के दादाजी थे जो आप बोल रहे हैं। जी श्रीकांतच्या मिसेसचे आजोबा ते होते. योगा एवाने मी सांगितलेली गोष्ट त्यांनी परत एन्डॉर्स केली. येस यू आर राईट. मला मिसेस पुष्कळदा सांगते माझे आजोबा आहे ना आपल्या शरीरावर ओम घालत होते. म्हणजे कलेक्टरनं मला हे सांगितलं. येस आय अग्री विथ यू. म्हणजे हे आहे अपने शास्त्र के अंदर कितनी बड़ी शक्ति है. मंत्र शक्ति है, मंत्र शक्ति. आधी आपल्याकडे विंचू चावलं तर मंत्र शक्तीने उतरत होते, एवढी शक्ती आहे. पण ती आता मंत्रच राहिले नाहीत आणि मंत्र राहिले तर प्रॉपर उच्चार माहित नाही आपल्याला, त्यामुळे नाही झालेले. पण मंत्र शक्ती आहे. आणि तिसरं जे आहे इथं दयानंद कॉलेजच्या सभागृहामध्ये कार्यक्रम झालेला आहे. आडियावरून एक आला होता 7-8 वर्ष आधी. त्यांनी आम्हाला सांगितलं सगळे जादूचे प्रयोग वगैरे दाखवले, हिप्नोटाइज केलं सगळं. नंतर म्हटलं आप एक काम करो, सब लोग आंखें बंद करो, अपने जेब में जो चाबी है ना आपकी स्कूटर की या कार की, उसके ऊपर कॉन्सन्ट्रेट करो. सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करायला लावलं. 5 मिनटं त्यांनी कॉन्सन्ट्रेट केला. म्हणता अभी देखो धीरे धीरे सोचो, तेडी हो रही है, तेडी हो रही है. आम्ही विचार करायला शिकलो, तेडी हो रही है, तेडी हो रही है. 5 मिनटं सांगितलं आप रुक जाओ, चाबी निकाल के देखो. माझी चाबी थोडीशी वाकडी झाली होती, पण माझ्या बाजूला बसला होता त्याची एवढी वाकडी झाली होती, त्यांनी दगडानं मारून सरळ केली. आता हे याला काय म्हणणार तुम्ही? याला त्राटक म्हणून जे आपल्याकडे योग आहे त्यांची शक्ती आहे. आपल्या माइंड पॉवर ज्याला म्हणतो, हे माइंड पॉवर पण काहीतरी आहे आपल्याकडे. ये सभी हमारे संस्कृति के हैं. इसलिए बच्चों, डू यू एग्री विथ मी? आवर कल्चर इज वेरी रिच. डू यू एग्री? Yes, our culture is very rich, friends, and you should be proud that you are Indians and your culture is very rich. मैं आपको एक ही बात आखिर में कहूँगा, हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. Our culture is very rich. हमारी संस्कृति बहुत महान है. थैंक यू. मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. मनसा सततम स्मरणीय म्हणजे जे जे उत्तम ते ते स्मरणात ठेवणारे. वचसा सततम वदनीय म्हणजे जे जे बोलल्याने समाजाचे हित होते असेच बोलणारे. लोकहितम मम करणीय म्हणजे लोकहिताचा भाव घेऊन कर्म करण्याचा वसा घेतलेले. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्री डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सर नेहमीच आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षापासून ज्ञानामृत पाजण्याचे कार्य निरंतर करीत आहेत. आजही सरांनी आपल्या पुढच्या पिढीतील मुलांनी आपल्या संस्कृतीमधील विज्ञान म्हणजेच शास्त्र शोधून घ्यावे आणि अशा शास्त्रसिद्ध संस्कृतीचा आदर व जतन करण्याचा प्रयत्न करावा आणि आत्मगौरवान्वित व्हावे अशी प्रेरणा दिली. मुलांनो, तुम्ही हनुमान चाळीसा बोलता की नाही माहिती नाही. हनुमान चाळीसामध्ये किती शक्ती आहे बघितलं, तुम्हाला दाखवेल. हनुमान चाळीसा पाठ करा. मारुती रायाचा आहे, शक्ती मिलेगी, आपको बुद्धी मिलेगी. निश्चित ही हनुमान चालीसा. आपल्याला आई वडील आजी आजोबा म्हणतात की बाबा आंघोळ केल्यानंतर 5 मिनिटं देवळात थांबा. तिथं आपण थांबत नाही. फार मोठी एनर्जी मिळते आपल्याला, हे समजून चला. आणि प्रार्थनेला फार महत्त्व आहे, ते मी दाखवलं नाही, ते पण आहे माझ्याकडे की प्रार्थनेला काय होतं चमत्कार. पण हे यू बिलीव्ह मी, प्रार्थनेने चमत्कार होतात. संस्कृती संश्लेषणात्मक असते तर विज्ञान विश्लेषणात्मक. आणि संश्लेषण आणि विश्लेषण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण करावा. या संदर्भातील सरांचे विचार नक्कीच आम्ही प्रत्येकाने त्यावर विचार करावा असेच आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून माननीय डॉक्टर हरिप्रसादजी सोमाणी सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सरांचे मी हार्दिक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी
वेळात वेळ काढून मराठवाडा नेता या दैनिकाचे मुख्य संपादक माननीय श्री रामेश्वरजी बद्दर सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे सचिव माननीय श्री कमल किशोरजी अग्रवाल सर, माननीय श्री रमाकांतजी स्वामी सर, सर्व पर्यवेक्षक गण, सहकारी शिक्षक बंधू भगिनी तथा कर्मचारी वर्ग आणि विशेष आभार आपणा सर्व विद्यार्थ्यांचे. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स अशा स्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पाहिला, ऐकला आणि त्याचा आनंद लुटला आणि यशस्वी केला, त्याबद्दल आपलेही खूप खूप आभार. या ठिकाणी संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. पुढे विद्यार्थ्यांनी आता उठायचं नाहीये. सूचना मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी